वांगणी ग्रामपंचायतीतील शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांच्यावर 22 एप्रिल रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग देत 3 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात कट रचल्याचा आरोप असलेले वांगणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित शेलार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश गवळी आणि अमित शेलार यांच्यात पूर्वीपासून वाद होते। या वादातून अमित शेलार यांनी सराईत गुन्हेगार विवेक नायडू याच्यामार्फत हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे। ठरल्याप्रमाणे 22 एप्रिलच्या रात्री विवेक नायडू आणि त्याच्या साथीदारांनी रुपेश गवळी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखत गवळी यांनी घटनास्थळावरून पळ काढल्यानं त्यांचा जीव वाचला। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी विवेक नायडू, श्लोक चव्हाण आणि विशाल जाधव या तिघांना अटक केली आहे। तर कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या अमित शेलार यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली आहे। दरम्यान अटक करण्यात आलेला विवेक नायडू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। श्लोक चव्हाण याच्या विरोधातही विविध गुन्ह्यांची नोंद आहे। तसंच फरार असलेले उपसरपंच अमित शेलार यांच्या विरोधात यापूर्वी फसवणूक तसंच महिला अत्याचारासंदर्भातील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।